नमस्कार. वाठारचे नाईक निंबाळकर या घराण्याचा इतिहास, त्याची परंपरा आणि त्यातला तो स्वाद म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्या अन्नपूर्णा यांनी केलेले सगळे पदार्थ या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचावे किंवा त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की आमच्या पुढच्या पिढीपर्यंत ते जावेत, त्यांनी पण हे करून बघावेत आणि वर्षानुवर्षे ही लेगसी अशी चालू राहावी या उद्दिष्टाने हे सुरू केलेलं पुस्तक. साधारण 1.5 वर्ष मला हे पुस्तक प्रकाशित करायला लागले. हे पुस्तक करत असताना एक असा पण विचार आला की नाईक निंबाळकर घराणं वाठारचे, सातारा जिल्ह्यातले आम्ही, माझं माहेर, तर आमचा इतिहास पण तेवढाच मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी सईबाई नाईक निंबाळकर ह्या आमच्या घराण्यातल्या, आणि मग म्हणलं इतिहास पण ह्याच्यात थोडाफार यायला पाहिजे. या अनुषंगाने आदरणीय शाहीर राजू राऊत सर यांनी खूप मोलाची मदत मला ह्यासाठी केली, कारण का हा इतिहास वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत जरूर आलेला आहे, पण जवळजवळ एक 300 पानाचा इतिहास आम्ही अगदी 20-25 पानात सादर केलेला आहे. प्रामुख्याने ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, मग आमची वाड्याची रचना किंवा आमची वंशावळी, इतिहास खूप मोठा आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून नक्कीच तो आपण सगळ्यांनी वाचावं, ते समजून घ्यावं. पण त्याच्याबरोबर माझ्या मम्मीचं जेवण जे खूप लोकांना आवडतं, आम्ही तसेच मोठे झालेलो आहे, आणि त्याच्याबरोबर घरातल्या आईच्या जावा सगळ्या 13 जणी मिळून ज्या आवडीने, ज्या प्रेमाने आम्हाला त्यांचे सगळे पदार्थ करून खायला घालत होते, आणि हे सगळं कुठंतरी पुस्तक स्वरूपात यावं या उद्देशाने. खरं तर हे खूप आगळं वेगळं पुस्तक आहे, कारण खूप वेळेला आपण बघितलं की इतिहासावर पुस्तक आहे, रेसिपीजचं पुस्तक आहे, पण हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. अक्षरदालन हे आमचे प्रकाशक आहेत, त्यांच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये हे विक्रीसाठी अवेलेबल आहे, आणि त्याच्याबरोबर ह्या पुस्तकाचं डिझाईन आदरणीय विशाल कुमटेकर सर यांच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. सो असे अनेक लोकांचं मदत, सहकार्य, आणि ह्या पुस्तकासाठी आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेबांची प्रस्तावना, हे सगळं अगदी घरगुती स्वरूपात खूप प्रेमाने आपल्यासमोर आणलेलं आहे. आणि आनंद हे आहे की माहेरची ही परंपरा किंवा माहेरच्या लोकांसाठी मी काहीतरी वेगळं करू शकते.